तर जय महाराष्ट्र पब्लिक. आपण आता एक नाईट शूटचा फोटो एडिट करणार आहे. तर तो फोटो आहे आपला प्री बर्थडे शूटचा मॉडेल आहे. तर त्यांचा आपण फोटो एडिट करणार आहे नाईट शूटचा. तर तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे काय काय शूट करतो, सगळं व्हिडिओमध्ये आहे. आणि तुम्हाला अजून जर वेगवेगळे ट्युटोरियल पाहिजे असतील दुसरे याचे, इनडोअर आउटडोअर डेचे नाईटचे, अजून वेगवेगळे ट्युटोरियल पाहिजे असतील किंवा कशाची डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण आता एक फोटो एडिट करणार. तर आता आपण इथं फोटो घेऊ. आपला एडिट करायचा हा फोटो आहे. त्याला आपण फोटोशॉपमध्ये ओपन करू. इथं नॉर्मल प्रीसेट मारायची आपली. ज्यांना कोणाला प्रीसेट पाहिजे असेल त्यांनी DM करायचं आहे, प्रीसेट भेटून जाईल. नाही तर इंस्टाग्राम आपलं चॅनल आहे, त्या चॅनलला जॉईन व्हायचं आहे. तिथं ऑल मटेरियल भेटून जाईल तुम्हाला सगळं. नॉर्मल प्रीसेट आहे, सगळ्या फोटोला बसून जाते. हा आपला नाईटचा शूट आहे, प्री बर्थडे शूट. नॉर्मल फक्त थोडी ॲडजस्टमेंट करायची. थोडी शॅडो देतो आपण, ब्लॅक थोडं वाढू. थोडं टेम्परेचर वाढू. थोडी हायलाइट वाढू. हे आपला आता एक लुक आलेला आहे. ओपन. आता फोटो ओपन झालेला आहे. याला फर्स्ट डुप्लिकेट लेअर तयार करायची. जे आपले पिंपल्स वगैरे ते इथून Ctrl+J स्पॉट हेलिंग टूलनी रिमूव्ह करून घ्यायचं आहे सगळं. हे सगळं प्रॉपरली रिमूव्ह करून घेतलं. नंतर दोन्हीला मर्ज करायचं. पुन्हा Ctrl+J नी डुप्लिकेट लेअर तयार करायची. नंतर त्याला इंस्टाग्राम फ्रेमसाठी क्रॉप टूल घ्यायचा. इथून साईज 4x5 करायची, सेट करायचं. आणि सब्जेक्ट आपला या सेंटरच्या या बॉक्समध्ये आला पाहिजे असं सेट करून घ्यायचं सगळं. थोडं ड्रॅग करायचं. हे ड्रॅग केलं, एंटर करायचं आणि कीबोर्डचा M प्रेस करायचं. हा टूल घ्यायचा, हा वाला. या टूलला थोडं स्लाईड करून घ्यायचं. पुन्हा परत M टूल घ्यायचा. इकडे हा इरेसर सिलेक्ट करायचा, प्रॉपर सिलेक्ट करून इकडे स्लाईड करायचं थोडं. आता आपला इंस्टाग्राम फ्रेममध्ये झालेला आहे फोटो. आता याला नॉर्मल रिटच करायचं. Ctrl+J ने डुप्लिकेट लेअर तयार करायची. आता थोडं नॉईज दिसतंय तर इथं फिल्टरमध्ये जायचं, नॉईजवर रिड्यूस नॉईज करायचं.
याची व्हॅल्यू मिनिमम 6 ठेवायची, 6 या 7 आणि एंटर करायचं. हे बघू शकता कशा प्रकारे नॉईज सगळा रेड्यूस झालेला आहे. तुम्हाला मी बिफोर आफ्टर दाखवतो. हे बिफोर, हे आफ्टर. आता तुमची डुप्लिकेट लेअर तयार करायची. तर मिक्स ब्रश टूल घ्यायचा आणि ही जी सेटिंग आहे ती बघू शकता. ही सेटिंग अप्लाय करायची, साईज थोडी कमी करायची आणि प्रॉपर पद्धतीने पूर्ण फेस रिटच करायचं. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी नॉर्मल करतोय. स्लोली आणि प्रॉपर करायचे. पाहू शकता एकदम स्क्रीन स्मूथ होती रिटच. हे बघू शकता. मला आत्ता दाखवण्यासाठी थोडं फास्ट घेतोय. मी प्रॉपर एकदम प्रॉपर करायची. अशा प्रकारे आपलं आता स्किन रिटच झालेली. थोडं नोजवरती रिटच केलं, आपली स्किन रिटच झालेली. तर आता हे 3 लेअर मर्ज करायचे. परत आता आपल्या हातावर थोडी टॅनिंग दिसते, तर आपला हात सिलेक्ट करायचा आहे. प्रॉपर फेदर मारायचे कारण शिफ्ट F6ने फेदर मारून ब्रश टूल घ्यायचा. तिथून मिड टोन सिलेक्ट करायचा. थोडा हातावर मिड टोन द्यायचा. परत शॅडो घ्यायची, थोडी शॅडो द्यायची. बघू शकता बऱ्या प्रकारे आपला हाताचं टॅनिंग कमी झालेलं आहे. आता ब्रश टूलमधून सिंपल ब्रश आहे का तो टूल घ्यायचा, साईज थोडी मोठी करायची आणि सिम्पली आपल्या फेसवरचा कलर आहे का तो पिक करायचा. तो सिम्पली स्लाईड करायचा पूर्ण हातावर आणि कंट्रोल शिफ्ट F हे टाकायचं आणि इथून फेड करून घ्यायचं कमी जास्त थोडा. बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर पद्धतीने टॅनिंग निघून गेलेली आपली. टॅनिंगवर जर प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, तो पण व्हिडिओ भेटून जाईल लवकरच. आता आपल्याला थोडं बॅकग्राऊंडला कलर करेक्शन करायचं आहे. तर इथून सिम्पली सिलेक्ट सब्जेक्ट करायचं. सिलेक्ट सब्जेक्ट झालं की इथे आपला आता सब्जेक्ट आहे ते सिलेक्ट होईल. त्याला सिम्पली शिफ्ट आणि F7 दाबायचं. सिलेक्ट इन्व्हर्स करायचं आणि आपलं बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं. सिलेक्ट झालं की इथं प्रॉपर हेअर स्पेस सिलेक्शन करून घ्यायचं. हे सिलेक्शन झालं. थोडा लोड घेतोय PC. आपलं सिलेक्शन झालं की कॅमेरा रो ओपन करायचं कंट्रोल शिफ्ट A ने. कॅमेरा रो ओपन झाला. तुम्हाला नॉर्मल ब्राईटनेस वाढवायची, एक्सपोज करायचं बॅकग्राऊंडला, कॉन्ट्रास्ट थोडं कमी करायचं, शॅडो द्यायची थोडी, व्हाईट थोडं द्यायचं आणि ब्लॅक थोडं वाढवायचं. आता आपल्या बॅकग्राऊंडमध्ये नॉईस आले, सिम्पली खाली यायचं थोडं आणि तो नॉईस रिड्यूस करायचं. ते वाढवायची व्हॅल्यू त्याची जवळपास 28 या 30च्या आसपास ठेवायची. तिथून थोडं आता वरती घ्यायचं. आता आपला येल्लो आणि ग्रीन टोन आहे का त्याच्यातला ग्रीन टोन पूर्ण कमी करायचे, 55 मायनस करायचा आणि येल्लो टोनचे ह्यू 25च्या आसपास मायनस करायचे. सॅच्युरेशन थोडी कमी करायची 10-15च्या आसपास आणि सिम्पली
द्यायचं आहे आणि इथून टेक्स्चर आहे, हा टेक्स्चर इथून कमी करायचा आणि क्लॅरिटी ते जेवढं टेक्स्चर कमी केलं आहे तेवढंच क्लॅरिटी पण कमी करायची, म्हणजे बॅकग्राऊंडला एकदम स्मूथनेस येऊन जाते. आणि एंटर करायचं. आता पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे बॅकग्राऊंडला कलर करेक्शन केलेलं आहे आपण. हे पाहू शकतो बिफोर आफ्टर. पुन्हा परत शिफ्ट F7 दाबायचं, सिलेक्ट सब्जेक्ट करायचं इन्व्हर्स करून आणि कॅमेरा रो ओपन करायचा आणि इथून आता सब्जेक्टचं कलर करेक्शन करायचं आहे. तर आता सिम्पली इथं जरा फोटो आपला फेड दिसतोय, तर नॉर्मली ब्लॅक कमी करायचं आहे आणि व्हाईट थोडं वाढवायचं आहे. पुन्हा एक्सपोजर नॉर्मल वाढवायचं आहे, शॅडो द्यायची थोडी, ब्लॅक थोडं परत कमी करायचं. हे बघा आपण कशा प्रकारे करतोय. जसं तुमचा फोटो असेल त्या प्रकारे तुम्ही सगळं करून घ्यायचं. आपण इथून थोडं आता टेम्परेचर 3+ केलेलं आहे. त्याला नॉर्मल येल्लोचा ह्यू मायनस करायचा आहे आणि इथून कलर ग्रेडिंगमधून हायलाईटमधून थोडं आपल्याला येल्लो टोन द्यायचा आहे. पाहू शकतो इथून खालून आपल्याला त्याचं बॅलन्स ल्युमिनन्स 15च्या आसपास ठेवायचा, 14-15च्या आसपास. आणि इथून खालून थोडा आता फोटो शार्प दिसण्यासाठी डिटेल्समधून शार्प करायचं आहे. थोडा 28च्या आसपास व्हॅल्यू ठेवायची त्याची. थोडं नॉईस रिडक्शन करायचं 10-11च्या आसपास. सिम्पली ओके करायचं. तर ओके झालं. हे बघा कशा प्रकारे फोटो आपला झाला, हे बिफोर आफ्टर. आता नॉर्मली आपल्याला इथं थोडं क्रिएटिव्ह लुक येण्यासाठी कंट्रोल J डुप्लिकेट लेअर तयार करायची, कॅमेरा रो ओपन करायचा आहे आणि इथून 4 नंबरचा टूल घ्यायचा इथून, हा मास्किंग टूल. आणि इथून रॅडिकल ग्रेडियंट घ्यायचं आहे आणि परत कॅमेरा रो त्याच्यामध्ये मास्किंगचं टूल सिलेक्ट करायचा आणि त्याच्यातून रॅडिकल ग्रेडियंट घ्यायचं. तिथून नॉर्मल त्याला फेदर अट्रॅक्ट करायचा, एक्सपोजर वाढवायचा थोडं, त्याचा कॉन्ट्रास्ट थोडं कमी करायचं, शॅडो फुल करायची त्याची, ब्लॅक पण फुल करायचं. इथून थोडं खाली यायचं, टेम्परेचर द्यायचं त्याला, थोडं लाईटचा टोन आला पाहिजे, येलो लाईटचा. झालं की थोडं याला रेडकडे ड्रॅग करायचं, क्लिअरिटी कमी करायची 50- आसपास. टेक्स्चर पण तेवढंच कमी करायचं, म्हणजे त्याला स्मूथ इफेक्ट येते. इथून थोडं नॉईस रिडक्शन वाढवायचं 23च्या आसपास करायचं. सिम्पली ओके करायचं. आता इथं बघा तुम्ही क्रिएटिव्ह लाईट टोन येते थोडा, हे लाईट टोन आला की त्याला ॲडजस्ट करायचं. आता हे थोडं जास्त झाले तर कंट्रोल-Shift-F ने याचा फेड कमी जास्त आहे पूर्ण 0 करायचा आणि आपल्याला लागते त्या टायमाला त्याप्रमाणे ठेवून द्यायचं. तर आपल्याला एवढं 57च्या आसपास ओके वाटतं, तर तेवढं ठेवायचं. हे बघू शकता कशा प्रकारे दिसतं. तर तिन्ही लेअर मर्ज करून घ्यायच्या, कंट्रोल-J ने डुप्लिकेट लेअर तयार करायची. आणि आता आपल्याला या फोटोला क्रिएटिव्ह टोन द्यायचा. तर सिम्पली आपल्याला कर्व टूलमधून कलर टोन द्यायचा आहे. तर कंट्रोल-M प्रेस करायचा, इथून ब्ल्यू टोन घ्यायचा, इथून थोडं वरती घ्यायचं, थोडं नॉर्मल ब्ल्यूइश टोन आला पाहिजे आणि वरच्या साईड करून थोडं खाली घ्यायचं, फेसवर थोडा येल्लो टोन आला पाहिजे. आणि इथं या साईडला एकदा टिक करायचं, या साईडला एक टिक करायचं, ही लाईनवर घ्यायचं, हे पण लाईनवर घ्यायचं. आता इथून थोडा आपण ब्ल्यू टोन देतो. हे बघा, हे फक्त आता बॅकग्राऊंडमध्ये ब्ल्यू टोन येतो. हा ब्ल्यू टोन थोडा आपल्या फोटोच्या हिशोबाने ठेवायचा
आणि हे बघा आता आपलं फक्त फेसवर येलो टोन येणार. इथून नॉर्मल आपल्याला लागते तेवढा टोन घ्यायचा. ओके, आणि इथून रेड आहे थोडं कमी करायचं. ओके, पाहू शकता. आणि याच्यामध्ये RGB मध्ये येऊन ते थोडं कमी करायचं. इथून थोडं हे बघा मी कशा प्रकारे मी ड्रॅग करतो त्या टाईममध्ये तुम्ही करून घ्यायचं. त्या टाईममध्ये म्हणजे एकदम क्रिएटिव्ह टोन येऊन जाते. तर बघू शकता बिफोर आफ्टर, हे बिफोर हे आफ्टर. या फोटोला थोडं आपल्याला अजून शार्पनेस द्यायची. तर इथे सिम्पली फिल्टरमध्ये यायचं आहे आणि शार्पनमध्ये जाऊन शार्पचं एक क्लिक करायचं. बघायचं फोटो कसा आहे. एका क्लिकमध्ये फुल शार्प दिसतोय, पाहू शकता. अशा प्रकारे आपला फोटो हा पूर्ण एडिट झालेला आहे. तुम्हाला टोटली बिफोर आफ्टर पूर्णचं दाखवतो. बिफोर आफ्टर, हा बिफोर आफ्टर. हे बघा स्किनसुद्धा बघा तुम्ही. बिफोर आफ्टर, बिफोर आफ्टर. अशा प्रकारे आता आपल्याला याला लोगो टाकायचा आहे. तर तुम्ही तुमचा लोगो अशा प्रकारे इथं कॉपी करायचा आहे. सिम्पली इथं पेस्ट करायचं आणि जे आपला सब्जेक्ट आहे त्याच्या साईडला ठेवायचं. तर लोगो थोडा ब्राईट दिसतोय तर इथून आपण फील आणि ओपेसिटी थोडी 20% कमी करून घ्या, जेणेकरून दोन्हीवर पण त्या टाईमला फोकस होईल. पाहू शकता. पण आपला फोटो आता आपल्याला सेव्ह करून घ्यायचा अशा प्रकारे. जर तुम्हाला अजून वेगवेगळे आउटडोअर इनडोअरचे शूटचे ट्युटोरियल पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा. सगळे ट्युटोरियल तुम्हाला भेटून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपला फोटो एडिट झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण सगळं कसं काय एडिट केलेलं आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येऊन राहतील आता इथून पुढे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ सोडले की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि जर तुम्हाला अजून वेगवेगळं काही वाटत असेल की आपल्याला येत नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावर ट्युटोरियल करू. आपण काय तेवढं डिटेलमध्ये सांगण्याचा ट्राय करू. थँक्यू.